स्टार्ट. परिच्छेद. मुद्दा क्रमांक 1 ते 3 हे एकमेकांशी संलग्न असून तथ्यांची व पुराव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांचे एकत्रितरित्या विवेचन करण्यात येते. वादीच्या कथनानुसार वादी व प्रतिवादी हे वादग्रस्त मिळकतीचे कायदेशीर मालक व ताबेदार असून सदरची जायदाद ही त्यांची वडिलोपार्जित व मोरोशी जायदाद आहे. प्रतिवादी हे आपसामध्ये नातेवाईक आहे. प्रतिवादी यांनी वादीच्या वाटणी हिस्स्याच्या मागणीस नकार दिला आहे. सदरील बाब सिद्ध करण्यासाठी वादी क्रमांक 3 यांनी स्वतःच्या पुराव्याचे शपथपत्र निशाणी क्रमांक 34 अन्वये व वादीचा साक्षीदार क्रमांक 2 वैजनाथ सूर्यवंशी यांच्या पुराव्याचे शपथपत्र निशाणी क्रमांक 35 अन्वये दाखल करून दाव्यातील कथनाची पुनरावृत्ती केली व दाव्यातील कथनास दुजोरा दिला. वादी यांनी उपरोक्त पुराव्याच्या पुष्टर्थ निशाणी क्रमांक 4 वरील यादीप्रमाणे 7-12 उतारे दाखल केले आहेत. वादीने निशाणी क्रमांक 40 वरील अर्ज सादर करून सदर 7-12 उतार्यास अनावधानाने निशाणी क्रमांक देण्याचे राहून गेल्यामुळे सदर 7-12 उतार्यास निशाणी क्रमांक देण्याची विनंती केली. सदर अर्जावरील आदेशाप्रमाणे गट क्रमांक 39 अ च्या 7-12 उतार्यास निशाणी क्रमांक 41, गट क्रमांक 40 ग च्या 7-12 उतार्यास निशाणी क्रमांक 42, गट क्रमांक 44 ब च्या 7-12 उतार्यास निशाणी क्रमांक 43 तर गट क्रमांक 296 च्या 7-12 उतार्यास निशाणी क्रमांक 44 देण्यात आला आहे. तसेच निशाणी क्रमांक 50 वरील आदेशाप्रमाणे फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 16/2010 च्या न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रतीस निशाणी क्रमांक 51 देण्यात आलेला आहे. परिच्छेद. वादी यांच्या कथनानुसार प्रतिवादी हे तिचे नातेवाईक आहेत. वादी व प्रतिवादी हे हिंदू अविभक्त कुटुंबाचे सदस्य असून कुटुंब व्यवस्थापनासाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी व बँकेचे कर्ज घेण्याकरिता 7-12 उतार्यांवर प्रतिवादींच्या नावांच्या नोंदी आहेत. वाद मिळकत ही त्यांची वडिलोपार्जित जायदाद असून आजतागायत त्यांच्या वाटण्या झालेल्या नाहीत. तसेच वादी क्रमांक 3 ही प्रतिवादी क्रमांक 1 याने त्यांची पहिली पत्नी आहे. प्रतिवादी क्रमांक 1 याने त्या हयात असताना देखील त्यांच्या संमतीशिवाय प्रतिवादी क्रमांक 8 सोबत बेकायदेशीररित्या लग्न केलेले असून प्रतिवादी क्रमांक 9 व 10 ही त्यांची अपत्ये आहेत. प्रतिवादी क्रमांक 1 याने वादीस त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे ती सध्या वादी क्रमांक 1 व 2 यांच्यासह माहेरी राहत आहे. प्रतिवादी क्रमांक 1 हा फिजूल खर्चिक असून तो व्यसनी बनत चाललेला आहे. कुटुंबाची कोणतीही कायदेशीर गरज नसताना वादात्मक शेती विक्री करण्याच्या तयारीत असल्यामुळे वादींनी त्याच्याकडे त्यांचा वाटणी हिस्सा मागितला असता प्रतिवादींनी त्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे वादीवर उपासमारीची वेळ आलेली असून ते कायद्यानुसार मिळणाऱ्या हिस्स्यापासून वंचित राहणार असल्याचे तिने कथन केलेले आहे. परिच्छेद. वादीतर्फे साक्षीदार क्रमांक 2 यांना निशाणी क्रमांक 35 वर तपासले असता असे निदर्शनास आले की
सदर साक्षीदाराने वादी यांनी केलेल्या कथनास दुजोरा मिळतो, त्यामुळे प्रतिवादी क्रमांक 1 ते 10 यांनी वादींना त्यांना मिळणारा हिस्सापावेतो वाटणी हिस्सा वाटून देण्यास नकार दिला ही बाब सिद्ध होते. वरील पुराव्यावरून वादी क्रमांक 3 मीनाक्षी ही प्रतिवादी क्रमांक 1 अशोक याची पत्नी असून वादी क्रमांक 1 व 2 हे त्यांचे मूल असल्याचे सिद्ध होते. वादीने दाखल केलेल्या 7/12 खाते उतार्यांचे अवलोकन केले असता प्रतिवादी क्रमांक 3 सुलोचनाबाई यांच्या नावावर गट क्रमांक 39 मध्ये 99 आर जमीन असल्याचे दिसून येते. प्रतिवादी क्रमांक 1 अशोक याच्या नावे गट क्रमांक 40 मध्ये 1 हेक्टर 28 आर व गट क्रमांक 296 मध्ये 2 हेक्टर जमीन असल्याचे दिसून येते. प्रतिवादी क्रमांक 5 सुनीता यांच्या नावावर गट क्रमांक 40 मध्ये 1 हेक्टर 21 आर जमीन असल्याचे दिसून येते. प्रतिवादी क्रमांक 2 सुंदर यांच्या नावे गट क्रमांक 44 मध्ये 1 हेक्टर 35 आर व गट क्रमांक 296 मध्ये 2 हेक्टर जमीन असल्याचे दिसून येते. परिच्छेद मुद्दा क्रमांक 1 प्रमाणे वादी यांनी वरील मिळकती ह्या वडिलोपार्जित व एकत्रित कुटुंबाच्या मिळकती असल्याचे सिद्ध करणे अपेक्षित होते. वरील 7/12 खाते उतार्यावरून वाद मिळकत असल्याचे सिद्ध करणे अपेक्षित होते. वरील 7/12 खाते उतार्यावरून वाद मिळकत ही प्रतिवादी क्रमांक 1 ते 5 यांच्या नावे असल्याचे दिसून येते. सदर वाद मिळकतीमध्ये प्रतिवादी क्रमांक 1 ते 5 यांची नावे कुटुंब व्यवस्थापनासाठी लावले आहेत किंवा त्यांनी स्वतः खरेदी केलेली आहे याबाबत बोध होत नाही. वरील सर्व बाबींचे अवलोकन केले असता प्रस्तुत दाव्याच्या अभिलेखावर वाद मिळकतीचा 7/12 खाते उतारा वगळता इतर कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे वाद मिळकत ही एकत्रित कुटुंबाची जायदाद आहे किंवा कसे हे सिद्ध झालेले नाही. 7/12 खाते उतारा हा शेतजमिनीच्या स्वरूपासंदर्भातील पुरावा नाही. 7/12 खाते उतार्यावरून शेतजमीन वडिलोपार्जित आहे किंवा कसे हे सिद्ध होत नाही. त्यामुळे वादींना सदर मिळकतीमध्ये वाटणी मागण्याचा अधिकार आहे ही बाब सबळ पुराव्यानिशी सिद्ध होत नाही. वादी व प्रतिवादीचे नातेसंबंध गृहीत धरले तरीही वाद मिळकतीचे स्वरूप स्पष्ट केल्याशिवाय वादींना वाद मिळकतीमध्ये वाटणी हिस्सा विभक्त करून मागता येणार नाही. सबब वादी हे त्यांच्या हिस्सापावेतो मालकी हक्क जाहीर करून वाटणी हिस्सा मागण्यास पात्र नसल्याच्या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 ते 3 चे उत्तर नकारार्थी स्वरूपात नोंदवून मुद्दा क्रमांक 4च्या उत्तरादाखल खालील आदेश पारित करीत आहे.